शेतकरी मित्रांनो नमस्कार. माझं नाव सुरेश लहासे. जळगाव जामनेर तालुक्यातील पहूर या गावी माझी शेती आहे आणि या ठिकाणी मी शेवगा लागवड केलेली आहे आणि त्यामध्ये आंतरपीक म्हणून गंगाफळ आणि तूर या पिकाची लागवड केलेली आहे. आणि हा जो माझं शेत आहे हे शेत 100% ऑर्गॅनिक शेती मी या ठिकाणी करणार आहे. कुठलंही रसायन या ठिकाणी माझं फार्म हाऊस बनतं आहे. शेतातच राहण्याची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतो आहोत आणि 100% ऑर्गॅनिक शेती करून या ठिकाणी स्वतःच्या पोटाला लागणारा प्रत्येक भाजीपाला मागे बघू शकतात तुम्ही. मी यावर्षी विहीर पण केलेली आहे. देवाच्या कृपेने बऱ्यापैकी पाणी पण लागलेलं आहे आणि शेतामध्ये राहणं यासाठी करतो आहोत मित्रांनो की जेणेकरून विषमुक्त अन्न मिळावं आणि विषमुक्त जीवन व्हावं यासाठी या ठिकाणी आम्ही शेती करतो आहोत. मी खाण्यासाठी मिरच्या, भेंड्या, वांगे, मिरची हे सगळं आम्ही या ठिकाणी लागवड करतो आहोत. मी तुम्हाला दाखवतो. चला आपण बघूया. आणि नक्कीच मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने विषमुक्त जीवन जगावं आणि लोकांनासुद्धा विषमुक्त अन्न द्यावं. नाहीतर हार्ट अटॅक, कॅन्सर किंवा इतर भयावह आजार जे आहे मित्रांनो आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या बघायला मिळतात. तर असं होऊ नये यासाठी कमीत कमी प्रत्येक शेतकरी बांधवाने स्वतःसाठी तरी ऑर्गॅनिक शेती करावी आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला यश मिळतं त्यानंतर आपण इतरांनासुद्धा विषमुक्त अन्न द्यावं. तर मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघा, ही माझी भेंडी लागवड आहे जी आम्ही घरासाठी लागवड केलेली आहे. आपण बघू शकतात या ठिकाणी खूप सुंदर भेंडीचा प्लॉट होतो आहे. जर इकडे पुढे आला तर या ठिकाणी कांद्याची पात पण लागवड केलेली आहे आणि या ठिकाणी वांग्यांची लागवड झालेली आहे. आता तुम्ही बघू शकतात, हे बघा, हे काटेरी वांगे, या ठिकाणी काटेरी वांग्यांची झाडं या ठिकाणी आपण बघू शकतात. आता नुकतीच लागवड झालेली आहे. ही सुंदर सुंदर वांग्यांची झाडं आमची बघा. या ठिकाणी हे वांगं खूप सुंदर पनपत आहे. या ठिकाणी मिरचीची लागवड आहे. हे बघा सुंदर. आणि हे 100% ऑर्गॅनिक करणार आहोत जेणेकरून हे बघा या ठिकाणी ही मिरची लागवड झालेली आहे. या ठिकाणी ही सगळी मिरची लागवड केली आहे. या व्यतिरिक्त आता मित्रांनो मी रोपं टाकलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे मिरची पण लागवड करायची आहे, वांगं पण लागवड करायचं आहे, वाल लागवड करणार आहोत. म्हणजे गिलकी, दोडकी, कारली या पद्धतीमध्ये. हे बघा या ठिकाणी आपण बघू शकतात मी ट्रेमध्ये रोपं लागवड केलेली आहे. हे बघा, हे वालाची रोपं उगलेली आहेत. ही काकडी आहे, गिलके आहेत, कारली आहेत. या ठिकाणी बघू शकतात. या ठिकाणी वांगे आहे, टोमॅटो आहे. हा शेवगा मी या ठिकाणी काही रोपं तयार केलेली आहेत जी तून करण्याकरता, म्हणजे मर जर झाली तर तूनसुद्धा करता यायला हवी. तर मित्रांनो हा एक जीवन वाचवण्याचा आणि मला असं वाटतं की जगाला वाचवण्याचा एक प्रयत्न माझा आहे विषमुक्त शेतीचा. आणि हा प्रत्येक शेतकऱ्याने करावा अशी माझी अपेक्षा आहे. आशा करतो तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील आणि आपणही असा प्रयोग नक्की कराल. थँक्यू.